कारण का त्यांचं चरित्र जर आपल्याला माहित नसेल, महाराज विषयाला म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. लालगडाच्या युद्धामध्ये शाहिस्ता खानाची मुलगी गायब झाली. कोण? लालगडाच्या युद्धामध्ये शाहिस्ता खानाची मुलगी गायब झाली. शाहिस्ता खानाची बायको त्या शाहिस्ता खानाला सांगते, जहापना लगता है उन शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. जहापना लगता है उन शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. महाराज शाहिस्ता खाना दुश्मन है, दुश्मन, पण काय म्हणतो बघा ना, बेगम वो शिवा के मावले है, शिवा के, वो हमारी लड़की लेके जा नहीं सकते. अगर एक आधी बार युद्ध के दरमियान अपने ही राष्ट्र की लड़की समझकर वो अगर लेकर गए होगे तो बेगम विश्वास से कहता हूँ अपने लड़की के चरित्र पर आज तक आएगी नहीं. एवढा दुश्मनचा विश्वास माझ्या महाराजांवरती होता. एवढा विश्वास माझ्या महाराजांवरती होता. तुम्ही जोपर्यंत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर घेत नाही तोपर्यंत हिंदू धर्माची पताका तुम्ही खांद्यावरती कोणत्या प्रकारे घेणार आहे, ते मला एक प्रश्न पडतो दातेवाडीकर. ऐका ना, आपल्याला आज या मंडपामध्ये जर आपण या ठिकाणी बसलो तर ते माझ्या महाराजांमुळे. जर माझे महाराज नसते तर आपल्याला त्यांच्याकडनं परवानगा घ्यावा लागले असते. कसे आपण हम थोड़ा कीर्तन करना चाहते, आपकी मर्जी हो तो कर ले. मी या ठिकाणी कोणाचा विरोधक म्हणून आलेलो नाही, मी या ठिकाणी कोणाचा द्वेष म्हणून आलेलो नाही, पण तुम्हाला धर्म सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. ज्या धर्मासाठी माझ्या श्री रामचंद्र प्रभूंनी आपल्या हातामध्ये दान घेतला, ज्या धर्मासाठी माझ्या माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आणि माझ्यासाठी या ठिकाणी निर्माण केला, त्या धर्म सांगण्यासाठी महाराज, ज्या धर्मासाठी माझ्या शंभू राजांनी कितीतरी यातना घेऊन आपल्याला या धर्माची जाणीव करून दिली, तो धर्म सांगण्यासाठी या ठिकाणी आलो ना, की तुम्हाला इकड तिकडच्या गोष्टी सांगण्यासाठी हो. ऐका ना, जोपर्यंत आपण त्या महाराजांचा इतिहास, जोपर्यंत आपण त्या साधू संतांचा इतिहास, जोपर्यंत आपण त्या भगवंताची भक्ती जाणून घेत नाही तोपर्यंत आपण हिंदू आहेत का नाही, मला हा प्रश्न पडतो. कारण का आपण आपल्या धर्मामध्ये असताना महाराज, तुम्हाला एक सांगू, मुस्लिम समाजामध्ये 5 वर्षाचा लेकरू हा नमाज पठण करतो. किती गोड महाराज, किती गोड. त्यांच्या समाजामध्ये 5 वर्षाचा लेकरू हा नमाज पठण करतो. आज आमची आई 50चे झाले तरी अजून काही न करता फक्त कट्ट्यावर या गोष्टीची मला शोकांतिका वाटते. कारण का तर ही जी पिढी तुम्हाला दिसते या ठिकाणी, बाबांचं दिसतं, ही शेवटची पिढी असं मला वाटतं. कट्ट्यावर बसून एखादा मुलगा जर नदीकडे जात असेल तर वाईट मार्गाला महाराज. आजही काही गावांमध्ये या तरुणांनी जर हातामध्ये गायछाप घेतली आणि समोर जर टोपीवाले बाबा बघितले तर ते पटकन आपली मूठ मागे घेतात. कारण का तर हे संस्कार आपल्या गावाकडे बघायला मिळतात. तुम्ही जर सिटीमध्ये गेलो तर सिटीमध्ये संस्कार नाहीयेत महाराज. आता या ठिकाणी मंदिरामध्ये बसल्यानंतर हे लहान लहान मुलं आले आणि माझं दर्शन घ्यायला लागले. मी काही एवढा मोठा नाही, पण ऐका, जोपर्यंत तुमचा लेकरू या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपण हिंदू आहोत हे आपल्याला कळणार. माझा वारकरी संप्रदाय असा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी